नमस्कार. मराठवाडा नेता YouTube मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. काल गुरुवारी महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा अहमदपूर येथे नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. सत्काराला उत्तर देताना नामदार बाबासाहेब पाटील म्हणाले, मी लोकांचे अश्रू पुसण्यासाठी या पदाचा वापर करणार, महाराष्ट्रात सहकाराचं जाळं विणणार आणि मला भारताच्या गृहमंत्र्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळं. हा वटवृक्ष माजी मंत्री बाळासाहेब जाधव, परमेश्वर आणि तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं आहे. तर मित्र हो, ऐका, शेअर करा. मराठवाडा नेता YouTube काय म्हणतात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील. मित्रांनो, झालेल्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड मताने मेहनत घेतली, आशीर्वाद दिला, त्याच्यामुळे आजचा हा आपला दिवस आपल्या समोर आलेला आहे. आजचा दिवस म्हणजे दुसरं एका कारणानं आहे. कविवर्य कुसुमराज यांचा जन्मदिवस, मराठी राज्यभाषाचा गौरव, आणि तो दिवस आणि आजचा आमचा सत्कार दोघांचा, राजेचा आणि माझा, खरोखरच ही एक अभिमान बाब आहे. यावर्षी विद्यमान केंद्र सरकारने मराठी भाषेला एक दर्जा दिला. या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांनी या मराठी भाषेला एक दर्जा देऊन, अभिजात दर्जा देऊन या मराठीचा सन्मान होण्याबद्दल मी केंद्र सरकारचे आणि मोदी साहेबांचे, तुमच्या आणि माझ्या वतीनं मी खूप खूप आभार मानतो. तसं बघितलं सर, शिरूर ताजबंदमध्ये माझा जन्म झाला, परंतु कर्मभूमी हे माझी अहमदपूरच राहिलेली आहे. आपला हा तालुका पुरोगामी विचाराचा आहे. राजे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे तालुक्यामध्ये हे गरीब लोक असतील, परंतु पुरोगामी विचाराला मानणारा हा तालुका आहे. आदर्श शिवाजी महाराज, शाहू महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, महात्मा फुल्यांचा विचार घेऊनच हा तालुका चालतोय. पुन्हा एकदा या निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवलं. आतापर्यंत मी 16 निवडणुका लढलो. माझ्या वैयक्तिक जाधव साहेबच्या 5-7 निवडणुकाच्या पाठीमागून मी सगळं बघितलंय. पण आत्ताच्या निवडणुकीमध्ये राजकारण जे गेलं ते खूप खालच्या पातळीला गेलं. जातीवर कम्युनल प्रचार केला गेला. पण या तालुक्याला जे ओळखत होतो, आपण बोलत होतो, कुठल्याही भूलथापाला बळी पडले नाही. केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक या भागातल्या जनतेने, मतदारांनी आशीर्वाद देण्याचं काम केलं. त्याबद्दल या मतदाराचे मी आभार मानतो, तुमचं कौतुक करतो आणि तुमच्या आशीर्वादामध्येच मी राहणार आहे. आपण या कुठल्याही भूलथापाला बळी पडला नाही. त्याच्या अगोदर सांगतो मी, राजे, ज्यावेळेस पक्षाचं आमच्या बायफर्केशन झालं, मी काय या जनतेला कधीच न विचारता गोष्ट केली नाही. दादा सोबत राहायचं का मोठ्या सोबत राहायचं, घरातला त्यांचा वाद होता, राजकीय वाद होता. परंतु आम्हाला कामं करायचे, आम्हाला भवितव्य आहे. दादासारखा माणूस पाहिजे. कार्यकर्त्याला 2,500 ते 3,000 कार्यकर्त्याला बोलून आम्ही हितगुज केलं. संमिश्र प्रतिक्रिया होत्या. काही तज्ज्ञ लोकांशी चर्चा केली, काळे साहेबांची केली. काळे साहेबांनी देखील त्याच्यामध्ये खूप मोठं आम्हाला मोटिवेशन केलं, मार्गदर्शन केलं. आणि आम्ही हा निर्णय घेतला तो केवळ आपल्या भल्यासाठी. काय आम्ही पैसे देऊन किंवा सत्ता, कुठलं पद मिळालं नाही. त्यावेळेस आपल्या मतदारसंघाला ज्या लोकांनी आम्हाला आमदार केलं त्या अपेक्षेपोटी आम्हाला कामं करायची होती, म्हणून तो निर्णय घेतला. आणि खरंच त्याचं जर फलित विचारलं, या मतदारसंघामध्ये ऑफिसच नव्हते, पाण्याच्या योजना नव्हत्या. बॅरेजेससाठी आम्ही गेलो होतो. संजय भाऊनी बॅरेजेस केलं, लातूर मधल्या लोकांनी बॅरेजेस केलं. मग माझ्या मतदारसंघातली काय पाप केलंय? इथेही आपली चांगली नदी आहे आणि ते आमच्या दादानी करून दाखवलं. लोकसभेमध्ये थोडीशी पडझड झाली,
लोकांना वाटायला लागलं की आता काही खरं नाही, पण आमचा विश्वास तुमच्यावर आणि परमेश्वरावर होता म्हणून आम्ही ठाम राहिलो मित्रांनो. आम्ही डगमगलो नाही. काय वाटलं असेल मला सांगा दादाला त्यावेळेस परिस्थिती. स्वतः वहिनी पडल्या आमच्या, दादा देखील त्या ठिकाणी दबवले नाहीत. आमच्या पक्षाची बैठक घेतली त्यावेळेस मी देखील उठून सांगितलं, दादा तुम्हाला आम्ही समजूत घालण्या एवढी आमची ऐपत नाही किंवा आमची बुद्धी नाही किंवा आमचं वय नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही खचून जाऊ नका. हे कार्यकर्ता म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो. आणि खरंच त्या सगळ्या ह्याच्यामधून दादानी मार्ग काढला. एकनाथ शिंदे साहेबांनी चांगले निर्णय घेतले. शिक्षकाचा घेतला, दुसरा टप्पा घेतला, पोलीस पाटलाच्या पगारी वाढवल्या, अंगणवाडीच्या पगारी वाढवल्या आणि सगळ्यात परिणामकारक निर्णय जो झाला तो आमच्या लाडक्या बहिणीचा झाला मित्रांनो. आणि खरंच लाडक्या बहिणीने दाखवला. महायुतीचं सरकार आणलं मित्रांनो. माझ्या बहिणीनं तुमचे मी विशेष आभार मानतो. तुम्ही देखील खूप चांगलं काम केलं. इकडे आमच्याकडे मराठा समाजाबद्दल एक वातावरण निर्माण केलं राजे आमच्याकडे. आम्हाला म्हणले तुमच्याकडे मतच नाही. काही मत तिकडे गेले, काही ओबीसीचा पॅटर्न म्हणून राबवायचा प्रयत्न केला लोकांनी. मधीच एक आमच्या जवळचा कार्यकर्ता केला प्रचार, तो माझ्या विरोधातच उभा राहिला. त्याने दुसराच म्हणला बारका मराठा मत केला. पण लोकांनी मात्र ह्या गोष्टीला थारा दिला नाही, ऐकून घेतलं. प्रचारात आम्ही बी ऐकत होतो. आम्हालाच म्हणायचे तुम्ही 3 नंबर लावा. अरे आमचा नंबर तुम्हाला काय माहिती आहे? जनतेचा मनातला नंबर आम्हाला माहिती आहे म्हणलं. आतापर्यंत गेल्या वेळेस 29,000 मतांनी निवडून दिला. या मतदारसंघामध्ये असं घडलं नाही. जाधव साहेबासारखं एवढं मोठं नेतृत्व, त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं. गुट्टे साहेबांनी म्हणले शिक्षण मर्सी, कारखाना काय साखर मर्सी. मी नाही, ते खरे मर्सी जाधव साहेब आहेत. आम्ही उभं त्यांच्या झाडाखाली वागतो. मी कोण आहो? अविनाश जाधव. जाधवाचं नियोजन आहे, माझ्या कुटुंबाचं नियोजन आहे, कार्यकर्त्याचं सहकार्य आहे. मी चेअरमन म्हणून खुर्चीवर बसलो, फक्त मानाचा धनी मी आहे, पण खरे तेच आहे जाधव साहेब. त्यांच्यामुळेच हे घडलं. माझ्याकडे क्रेडिट दिला तर त्यांच्याकडे क्रेडिट गोष्ट तू जाधव साहेबाकडे जाते. आणि पण अशा प्रकारचं काम जाधव साहेबांनी केलं आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही काम करतोय साहेब. आपल्या पिढातीचा आदर्श आहे. अनेक वेळेस माझ्या जिल्हा बँकेमध्ये राजे आले होते. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं आम्हाला सहकार्य, मलाही राजकारणामध्ये आणायचं काम त्यांनी केलं. एक नाही, शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी देखील सहकार्य केलं, स्वर्गीय निलंगकर साहेबांनी देखील केलं. आणि 2000 निवडणुकीचे विधानसभा दाखवायचं काम माधवराव जानकर साहेबांनी केलं. मी त्यांना कधी विसरू शकत नाही. त्यांनी जर मला कपाशीचं चिन्ह दिलं नसतं, आपण मला दिलो नसतो निवडून, तर कारखाना आला नसता. दादानी आपल्याला ताकद दिली, वेळोवेळी सहकार्य केलं, लिफ्ट इरिगेशन दिली. आता या निवडणुकीमध्ये मी 2च घोषणा केल्या होत्या. मी कुणावर आरोप केला नाही. काय आरोप करायचं? मला माझ्या चुलत्याने असलं कधी शिकवलं नाही. आपलं काम करत राहायचं. आणि मी सांगितलं की अंतेश्वरचं जे पाणी आहे ते मला आणायचे आहे. आपलं नशीब चांगलं, तुमचं नशीब, माझं नशीब, जाधव साहेबाची पुण्य आहे. आपल्या जनतेचा काहीतरी आशीर्वाद असेल. योगायोगानं सरकार आलं, खात्याला मंत्री देखील खूप चांगला भेटला आपल्याला. विठ्ठलराव विखे पाटील, ज्या सहकारी चळवळ महाराष्ट्रामध्ये पहिला कारखाना ज्या व्यक्तीने आणला, त्यांचे नातू आहेत आणि ते डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे. अतिशय आपुलकीनं मला सहकार्य करतात. बाबासाहेब 2 वर्षाचा मी नियोजन केलं होतं. मला 2 वर्षात करायचं नाही, मला 1 वर्षात हे काम चालू करायचे आहे आणि दुसऱ्या वर्षामध्ये काम पूर्ण करायचे आहे, हे विखे पाटलांनी सांगितलं. मित्रांनो, खातं देत असताना ह्या विचार करून दिलाय मला. आतापर्यंत मराठवाड्यात भेटलं नाही. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळ अजूनही आपल्याला माहिती नाही. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक सोडली तर मराठवाड्यात कुठेच बँका चांगल्या, कुठं सुदगीर नाही. कापूस मराठवाडा आणि विदर्भात, आणि यशस्वी गिरण्या, कापड मिल, पॉवर मिल कोल्हापूर, पश्चिम नगर, तिकडे पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला जागा व्हावं लागत. अनेक गोष्टी सांगासारख्या आहेत मित्रांनो.
मला जे दिलंय माझ्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असते, दादाने जे मला हे खातं दिलंय, एकनाथ शिंदे साहेबांनी या सरकारने जे दिलंय, तर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रगती झाली आहे. बाबासाहेब, विदर्भ तुम्हाला जवळ आहे आणि मराठवाड्यामध्ये तुम्हाला हे जे सहकारी चळवळी जे मध्ये कोरोनाल्यात, आमच्यासारखी प्रगती करायसाठी हा विश्वास माझ्यावर ठेवून दिला. ते सार्थ करायचं काम मला करायचं. मित्रांनो, पद कशासाठी देतात आपले मंत्री? एखाद्या मागासवर्गीय समाजाला तो पद कशासाठी देतात? तर त्या समाजातले उपेक्षित लोकांना त्यांनी मोठं करावं, डेव्हलप करावं, संधी द्यावं. एखाद्या अल्पसंख्याक माणसाला मंत्री का करतात? तर डायरेक्ट त्यांचा संबंध येतोय आणि म्हणून आपला हा भाग थोडासा मागे राहिलेला आहे, ते पूर्ण करायसाठी द्यावं. मी सांगितलं ना, योगायोगानं आज देशामध्ये या खात्याची निर्मिती अमितभाई शाह, देशाचे गृहमंत्री, त्यांनी केले मित्रांनो. आणि ते देखील त्या गुजरातच्या बँकेचे 10 वर्षे चेअरमन होते. ते देखील राजकारण काही असं अजून मधून आलं नाही, तर ते देखील सहकारी चळवळीमधून आले. आणि योगायोगाने मी महाराष्ट्राचा सहकार मंत्री आहे. आज देशाच्या गृहमंत्र्याच्या सोबत तुमचा बाबासाहेब चर्चा करतोय, हे साधी गोष्ट नाही मित्र. 2-3 कार्यक्रम झाले, डायरेक्ट मले बाबा साहब को लेके आओ मोहन जी, उसके में दिमाग में कुछ बातें दिख रही मेरे को. आणि ते काम आम्हाला करायचं मित्रांनो. मोदी साहेबांनी या देशाचं स्वप्न बघितलंय, 3 ट्रिलियन डॉलरचं, महाराष्ट्राचं 1 ट्रिलियन डॉलरचं. मग त्याच्यासाठी आम्हाला सहकारी चळवळीमधून अनेक तरुणाला काम लावायचे. आज बघतोय आपल्या महाराष्ट्राची ओळख या मान्यवरांनी स्वातंत्र्य मिळवण्याच्या अगोदर एक छोटंसं बीएचं रोपण केलं. विठ्ठलराव विखे पाटील, पंजाबराव देशमुख, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील साहेब, ह्या सगळ्या लोकांनी त्यावेळेस लावला. आज महाराष्ट्राची भारतात नाही तर जगामध्ये ओळख झालेली आहे. सहकारी चळवळीमध्ये पुढे गेला म्हणजे सहकार उद्धार होत नाही. 30 कोटी लोक आज आपल्या सहकारी चळवळीमध्ये जुळलेले आहेत. सरकारमध्ये जेवढे एम्प्लॉईज आहेत त्याच्या बरोबरीने या सहकारी चळवळीमध्ये काम करतायत. मला कोल्हापूरला 2 वेळ जाण्यात आले या महिन्यामध्ये मित्रांनो. तिथं मला शिकता आलं म्हणून मला आपल्या भागात सोसायट्या काढल्या पाहिजेत, पतसंस्था काढल्या पाहिजेत, बँका काढल्या पाहिजेत, कारखाने चालू केले पाहिजेत, दूध डेऱ्या केल्या पाहिजेत. तिथं असताना असं वाटायचं की खरं स्वातंत्र्य इथंच भेटलंय. मग हे आमच्या भागात भेटेल का? तुमचे आशीर्वाद विलासराव देशमुख साहेबांनी बोटाला धरून मला दाखवलं. तून दिलीपराव त्या बँकेचा कारभार करायचा आणि केला मित्रांनो. मोडलेली बँक केली, मोडलेली चालू, पुनर्वसनातली बँक. खुर्च्या बसायला नव्हत्या, पगारी नव्हत्या आणि आम्हाला लाभलंच ते. जे बिघडलंय ते नीट करायचं आमच्या हातात लागलं. त्याच कामाला आम्हाला यश आलं. कारखान्याची परिस्थिती बघितली, खूप हसले गुट्टे साहेब. आमचं म्हणले आता यांचं दिवाळा काढायची आम्हाला गरज नाही, म्हणजे दिवाळा निघाला. पण दिवाळा नाही निघाला. मतदारसंघाचं चांगलं झालं, लिफ्ट इरिगेशन चालू झाली, 10,000 एकर भिजते. पूर्ण तालुका या भागात आम्हाला पाणी आणायचे. त्या दिवशी बाबासाहेब पाटील सहकारी मंत्री झाला. ते स्वप्न त्या दिवशी माझ्या चुलत्याचं पूर्ण करायचे आम्हाला. कोणाला पाडण्यात आणि आणण्यामध्ये आनंद नाहीये. अरे खेळ आहे, कोण पडल आणि कोण येईल. पण खुर्ची कशासाठी आहे? अनेक लोक बघितले, खुर्चीमुळे मान आहे लोकांचा. पण असेही लोक आहेत बाळासाहेब जाधव साहेबासारखे, चुलते म्हणून बोलत नाही मी, विलासराव देशमुख साहेबासारखे, की त्यांच्यामुळे खुर्चीला किंमत आली आणि ते आदर्श आम्हाला घेऊन काम करायचे. आम्ही सत्तेत असलो नाही नसलो तरी काय होतं, जिथे गेलं त्या खुर्चीचा उपयोग सर्वसामान्य माणसासाठी केला. आज आम्हाला याच्यामधून पॅकच्या माध्यमातून अनेक योजना आणायच्यात. मीटिंग झाल्यात, नशिबानं सगळे अधिकारी मला चांगले भेटले. सेक्रेटरी माझा चांगला, साखर आयुक्त मला चांगला भेटला, सहकार आयुक्त चांगला भेटलाय. आणि मग घोड्यावर एकदा मला बसायची संधी भेटल्यावर मग सोडतो का घोडा? त्याला कसं पळवायचं काय नाही मला माहिती आहे. घोड्यावर रायडर मी केला, रायडिंग केला आणि खेळाडू बी आहे. म्हणून या सगळ्या पद्धतीमधून आपल्याला आपल्या राज्याचा विकास करायचा आहे, मतदारसंघाचा नाही. ते तर त्याच्या खाली होणार आहेच आपल्याला. आणि आता आम्हाला तर जोडीला राजे आलेत. शिवेंद्रजी राजे साहेब आपल्या लातूरचे पालकमंत्री झाले. काय खानदानी माणसाची बरोबरी ते बघा तुम्ही, काय बोलणं, काय वागणं.
मला लाज वाटायला लागली. माझ्या अगोदर बोलले हे कुठं अन्याय हुलाला आहे. काळे साहेबांनी विनंती केली, जाधव साहेबांनी विनंती केली. आता राजे म्हणल्यावर आहे का ताकद बोलायची? शेवटी राजाला आपल्याला राजाचं ऐकावंच लागतंय. परंतु एवढं मनाचं मोठेपण, अगोदर सत्कार झाला नाही. राजे हेच खरं आहे आमचं पुरोगामी, जे म्हणलो ना तोच खरा माझा पुरोगामी तालुका आहे. म्हणून आम्हाला राजेचा सत्कार करायचा आणि त्याच्याबरोबर माझ्या आमदाराचा सत्कार करायचा. हाय का नाही बघा पुरोगामी विचारायचे. खूप लोक बसलेत खाली. 18 पगड जातीच्या लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिलाय. माझा एकट्याचा मान नाही साहेब, 18 पगड जातीच्या लोकांनी मतदान करून हा माझ्या मतदाराचा मान आहे, माझा नाही. माझ्या महायुतीच्या सरकारचा मान आहे, देवेंद्र फडणवीस साहेबाचा मान, एकनाथराव शिंदे साहेबाचा मान आहे आणि माझ्या नेते अजितदादा पवार साहेबाचा मान आहे. हे माझा एकट्याचा मान आहे आणि ते काम आम्हाला भविष्यात करायचं आहे. सोसायटीला पॅकची योजना दिली आम्ही. सोसायट्या उभा करायच्या, सोसायटीला पेट्रोल पंप द्यायचे. जे जे तुमच्या जीवनामध्ये संसारात लागतंय. मित्रांनो, कालच एक मी श्रीराम सोसायटी बघितली. काय त्या सोसायटीचं कौतुक करावं आज. अनेक सोसायट्या वडिंगेची बघितली, जवळग्याची, सांगोल्याची बघितली. तरणे बांड पोरं 100 वर्ष त्या सोसायटीला झाले. संसारात लागणाऱ्या सगळ्या वस्तू त्या सोसायटीमध्ये चांगल्या क्वालिटीच्या. 4 पेट्रोल पंप, मेडिकल दुकान, खताचं दुकान, औषधाचं दुकान, पत्र्याचं दुकान, 4 ट्रॅक्टर नांगरायला छोटे छोटे शेतकरी त्याचं दुकान, भांड्याचं दुकान, सोसायटीचं स्वतःचं मंगल कार्यालय, सोन्याचं गुळ खरेदी विक्री. हे आपल्याला सांगायचं नाही, त्याच्यातल्या काही गोष्टी करायच्या. बँक संस्था काढले, बँक काढले. राजकारण आणि बँक कॉपरेटिव्ह सर्व्हिस खूप अवघड आहे, पण तरी पण आम्ही या ठिकाणी तो आदर्श घेऊन आम्ही चालवतोय मित्रांनो. ही भूमिका आम्हाला घ्यायची आहे. आज जाती धर्माला थारा न देणाऱ्या कामाच्या कसोटीवर उमेदवार म्हणून दिलेले निवडून या लोकांनी आम्हाला दिला. कुठलेही आमिषाला बळ पडले नाहीत. बोलताना बोलतात आमचे लोक अजून बी पैशाच्या जोरावर निवडून आले. तुम्हाला नको कोण म्हणलं? रडके रोती सुरत मावरन की पैदास ह्यालाच म्हणते. तुम्हाला कोण नको म्हणलं? अरे एकदा युद्ध सुरू झाल्यावर म्हणता येईल का मिसाईल माराले म्हणून? तिकडून मिसाईल आलं तर इकडून त्याच्यावर दुसरं मोठं मिसाईल सोडायला लागेल ना. आम्ही जिंकलो की धनशक्तीच्या विरोधात आम्ही जिंकलो. आमची निवडणूक धनशक्ती विरोध काय जनशक्ती. कुठं जनशक्ती? रडक सारखं माझ्यापाशी काही नाही, माझ्यापाशी काही नाही, शाळा नाही, कारखाना नको. सांगितलं राजाने, दादाने माग बोलले होते त्या दिवशी. स्वर्गीय आमचे रतनभाई टाटाचा निधन झालं त्या दिवशी. अरे बाबासाहेब काम करताय कारखाना म्हणजे नाही, त्याला बेजा लागते म्हणले. बेजा. आता राजाने काय म्हणले, कारखाना काढणाऱ्यानं काहीतरी पाप केला. तर पाप नाही, थोडं अडचण आहे म्हणा राजे, पाप केलं नाही आपण, पण ह्या संकटातून जावं लागेल ना. अरे संकटाला भेटेत का? संकटाशी 2 हात करायची सवय आम्हाला. राजे 11 वर्षात 3 वेळेस बंद पडला कारखाना. पट्ट्या चालू ठेवलाय आम्ही कारखाना. हे कौतुक आहे का नाही ते बघा. विचारा गुट्टे साहेबाला. अरे होईल, आजचा भाव कमी आला म्हणजे काय झालं? उकंड्याची देवदाईना फेडताय ना. आज सरकार विचार करतंय, डिस्लरीचे भाव वाढलेत, वाढणार आहेत. त्याच्यातून अजून बाय प्रॉडक्ट करायचे आपल्याला, अजून सीएनजी गॅस करायचे आहे, शेवटी करायचे आहे. करून या मतदारसंघाला घडवायचं काम आम्हाला करायचं आहे. कारखाना रडत बसायचं काम करायचं नाही. अजून 2 वर्ष लागतील कर्ज फेडायला. कर्जाला आम्ही भिणारे माणसाव का? सांगितलं आमच्या बापदादाने, अरे बाप मराव पण पत मरू नये म्हणून. म्हणून मित्रांनो, हे भूमिका घेऊन आम्ही काम करतोय आणि करायच्या पुढचे. इथे झालेला माझा विजय, माझा सर्व धर्मीय कार्यकर्त्यांनी, मायबाप जनतेने एकजुटीचं प्रतीक करून दाखवलं. यावेळेस पुन्हा सिद्ध करून दाखवलं. राजे ह्या पुरोगामी राजा, पुरोगामी तालुका आहे म्हणून. 18 पगड जातीचे लोक आहेत. एका जातीने मतदान केलं नाही मला. वंजाऱ्यांनी केलं, मराठ्यालाही सांगितलं मराठा तुमच्या संघ नाही.
पुन्हा सांगा आता मला. मराठीचं आरक्षण होतं, आम्ही कुठं विरोधात होतो? काळेसाहेब कुठे विरोधात होते? अरे या पट्ट्याने तर मंत्रालयाला कुलूप लावलं रे, नाही का लावलं सांगा? जिथं गरज आहे तिथं बोललं, मधीच राहून सत्तेमध्ये जाऊनच प्रश्न सोडावे लागतील. खास करून मी शिंदे साहेबांच्या सरकारचे आभार मानतो राजानो. काहीतरी न्याय दिला आपल्याला, पोरं लागले आपले. एबीसीच्या संदर्भात फीस वाढीचा निर्णय घेतला. ठीक आहे, राहिले असतील प्रश्न, पण सोडायचं काम शिंदे सरकारने, आमच्या महायुतीच्या सरकारने केलं राजा. पहिलेच आमच्या मुस्लिम समाजाचं राहिलं असेल, बाकीच्या समाजाचं राहिलं असेल, धनगर हटकराचं देखील राहिलं असेल, नाही म्हणत नाही. लोकप्रतिनिधींना आम्हाला सगळीकडे जावं लागेल, सगळ्या जातीला सोबत घेऊन जावं लागेल, आणि ते आमचं काम आहे. पण ते अशा प्रकारचं वातावरण, मुस्लिम गेले म्हणले तुतारीकड, मराठी गेले म्हणले तुतारीकड, तुमच्याकडे कोण आहे सांगा? अरे माझ्याकडे परमेश्वर आणि तुम्ही बाळासाहेब जाधव होतं माझ्यासाठी. एकदा देखील मला असं वाटलं नाही कधी की आम्हाला अपयश येईल म्हणून. हे काम आम्ही केलंय, करायचे आम्हाला. म्हणून आज महाराष्ट्र राज्याचा सरकार मंत्रीपदी धुरा समर्थपणे सांभाळत असताना आज महाराष्ट्राच्या सहकार मंत्रीपदी धुरा समर्थपणे सांभाळतोय. याचं सर्व श्रेय माझ्या प्रेम करणाऱ्या तमाम तुमच्यावर, तुम्हाला जाते मित्रांनो, हे माझ्याला नाही. तुम्ही जर हे आशीर्वाद दिला नसतो तर आजचा दिवस बघता आला नसता. फेटा बांधून पट्ट्या बसलाय, जरी नसले मायबाप तुम्ही आहो माझे. अशा प्रकारचं काम तुम्ही केलात मित्रांनो, कार्यकर्त्याने अतिशय निष्ठेनं, प्रेमानं. आणि आम्हाला सांगितलं नाही जाधव साहेबांनी, ज्याने काय मतदान दिलं नाही त्याची बाजूला घेऊन बघितलं नाही, बघत नाही, त्याचा शोध घेतो. का गेला आमच्यापासून कार्यकर्ता? दादाला सोडून जे गेले निवडणुकीच्या पुढे सगळे पडले हो. आमच्या संघ 43 लोक होते, विचारा काळे साहेबाला. संघ मलिदा हाणले, काम केलं. मलिदा म्हणजे कामाचा मलिदा, गोड बोलून काम केले आणि शेवटच्या 8 दिवसात पळून गेले, सगळे पडले. गुटे साहेब यादी सगळे आपल्याकडेच आहे, आम्ही मात्र नाही. आमचा देव हाच आहे. आता यादी आहे, यादी दादाकडे, आमच्याकडे. रोज पक्षात घ्या, पक्षात घ्या, घेऊ त्यांनाही घेऊ, कोण नाही म्हणलं. एका लुगड्यात थोडं म्हातारपण होतंय, पण आधी ज्या लोकांनी आमच्यासाठी कष्ट केले त्याला कुठेतरी वेगळंच बघावं मित्रांनो. म्हणून मित्रांनो, मतदार संघाच्या संदर्भात प्रगतीसाठी सदैव मी कटिबद्ध आहे. आजचा हा हृदयस्पर्शी सत्कार केवळ एकट्याचा नसून महायुतीचा, जनतेचा, सर्व सामान्य गोरगरीब माणसाचा, शेतकऱ्याचा सत्कार असं मी समजतो. आपण जे प्रेम दिला ते माझी ताकद आहे. ह्या ताकदीचा उपयोग कुणाला जिरवण्यासाठी नाही, कुणाचे आसू पुसण्यासाठीच मी करण, एवढंच या निमित्तानं सांगतो. अहमदपूर मतदारसंघ सहकार क्षेत्रातील, अहमदपूरचाच नाही, महाराष्ट्रात जिथे जिथे महाराष्ट्र सरकार सहकार बॅकलॉग आहे. संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला बाबासाहेब पाटील शब्द देते, तुम्हाला 4 वर्षाला हे काम केलं हेच ऐकायला येईल अशा प्रकारचा शब्द देतो. खूप मोठं चांगलं नियोजन माझ्या कार्यकर्त्यांनी केलं. काय नियोजन केलं, काय स्टेज आहे, मी आत्ताच आला, मला माहित बी नाही. सुटसुटीत नियोजन, त्याच्यावरच आम्ही यशस्वी होऊ शकलो मित्रांनो. ज्याच्याकडे नियोजन आहे तेच राजकारण, व्यापार, खेळ तेच यशस्वी करू शकतात. सर्वसाधारण माणसानं इथं आम्हाला मेहनत घेतली, कार्यकर्त्यांनी, जे माझ्या समोर कधी आले नाहीत, काम करून बाजूला बसले, त्या कार्यकर्त्याचा सत्कार आहे असं समजतो. सत्कार केल्याबद्दल आभार मानतो आणि ताकद घेऊन काम करतो. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.